शोरूममधून चाललो मी आता वापस. लय भारत आहे ते क्लासमेट वा. तर राम राम मित्रांनो, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला हे काम एक आपल्याला गाडी जायची शोरूमला घेऊन, कारण की गाडीची सर्व्हिसिंग आलेली, गाडीची सर्व्हिसिंग करायची. त्याच्यासाठी आपण चाललो सध्या शोरूमला पोहोचलो आम्ही आता. रत्नप्रभा शोरूम, आपलं जालन्याचं फेमस शोरूम महिंद्राचं. इकडं गॅरेजला लावलेली गाडी, खूप गाड्या होत्या. त्याच्यानंतर गाडी लावून दिली. मग पाहत होतो, अरे बाप, हे क्या आहे लिफ्ट. आणि वरती पाहत होती लिफ्टला. हे महिंद्रा शोरूममध्ये काय आहे माहिती प्रॉब्लेम, इथं आहे ना पार्किंगची सुविधा नसन त्याच्यासाठी काय आहे माहिती का, शोरूमच्या वरती पार्किंगला जागा आहे. त्यासाठी गाड्या खाली आणणं आणि वरती नेण्यासाठी लिफ्टचा वापर करते चांगला वापर आहे लिफ्टचा, सुविधा चांगली पाहिजे. स्कॉर्पिओ, आता सध्या आमच्या समोर एक स्कॉर्पिओ चालू होती खाली आणणं. ती नवी गाडी नाही, जुनी गाडी आहे. सर्व्हिसिंगला आणली असून कोणी, आणि खूप लेट झाले असल्यामुळं पार्किंगला लावून दिली असून. आता रिसिव्ह करायला आली असेल तर घेतली खाली. आली स्कॉर्पिओ गाडी खाली. ब्लॅक स्कॉर्पिओ घोडा, इसको बोलते घोडा, ब्लॅक घोडा. स्कॉर्पिओ खाली घेतली का भारी स्कॉर्पिओ. त्याच्यानंतर मग गाडी वगैरे, गाडीला आमचा टाईम होता तर आम्हाला आली गाडी. आमचे ड्रायव्हर भाऊ आले मला, कारण की गाडीला आहे ना खूप वेळ होता. संध्याकाळचे 4-5 वाजणार होते. मग तोपर्यंत काय आलं थांबायचं, मग शोरूमला चाललो आम्ही वापस कंपनीमध्ये. मला आले होते हे आमचे ड्रायव्हर बंधू महेश भाऊ. आणि त्याच्यानंतर दुसरे एक बंधू आलेत आमचे, ते म्हणजे कोण, करण भाऊ. हे करण भाऊ कंपनीत काम करते आतमध्ये. तर चाललो आम्ही वापस आता 407 घेऊन. चला मित्रांनो, भेटूया समोर. फक्त 20 रुपये असं बस पॉकेट काढणार. आमची बारी केव्हा आहे ती. तर मित्रांनो, तिथून निघून आम्ही पोहोचलो होतो आंबड चौफली जवळ. आंबड चौफलीपाशी सिग्नल बंद गेलं आणि खूप ट्रॅफिक जाम झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.